नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माने सर. जर तुम्ही हा व्हिडिओ इथे पाहत असेल त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही मेड फॉर पॉलिटेक्निक हे जे ऍप आहे हे डाउनलोड केलेलं आहे, राईट. तर आता तुम्ही ज्या कोर्स मध्ये हा व्हिडिओ पाहत आहे हा एक डेमो व्हिडिओ आहे. असं समजू नका की डेमो आहे म्हणजे आम्ही काहीतरी शिकवणार आहे. असे टोटल जवळजवळ 10 ते 12 तुमचे डेमो लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत. ओके, हे जे डेमो लेक्चर्स आहेत हे डेमो लेक्चर्स तुमच्या पहिल्या युनिटचा 50 to 80% सिलेबस तुम्हाला कव्हर करून देतील. ओके, तर जोपर्यंत डेमो लेक्चर अवेलेबल आहे तोपर्यंत पुरेपूर त्या डेमो लेक्चरचा फायदा घ्या, राईट. कोर्स वगैरे परचेस करायची काही घाई करू नका. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच रिलेटेड विद्यार्थी आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन वगैरे असेल, राईट. तर जास्त काही मी भाषण वगैरे इथे देत बसणार नाही तुम्हाला. आपण सरळ सरळ आपला जो पॉइंट आहे तो शिकण्यासाठी सुरुवात करूया, राईट. तर मागच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्क्रीन रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केलेली आहे, कारण काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे कॅमेऱ्यावरती असे व्हिडिओ बनवणं आम्हाला शक्य नव्हतं होत, राईट. तर तोपर्यंत आम्ही सिलेबसचे वगैरे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगच्या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. बट याच्या पुढे सगळे व्हिडिओज अशा प्रकारे इंटरॅक्टिव्ह मेथडनेच तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर आता आपण पाहूयात की आपला जो पहिला युनिट आहे ऍप्लिकेशन ऑफ डायोड, जो आपल्याला 14 मार्कासाठी आहे, त्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. ओके, तर मित्रांनो पहा इथे आता हा सब्जेक्ट तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा राहणार आहे, कारण टेक्निकली हा तुमचा पहिला सब्जेक्ट आहे. याच्या अगोदर तुम्ही फर्स्ट सेमिस्टरची जी एक्झाम दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही मॅथ, सायन्स, फिजिक्स वगैरे अशाच गोष्टी शिकलेल्या आहेत. टेक्निकल सब्जेक्ट तुम्ही जास्त करून शिकलेला नाहीये. आता या सेमिस्टरला तुम्हाला टेक्निकल सब्जेक्ट शिकायचा आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगावीशी वाटते की या सेमिस्टरला तुमचा आणखीन एक जो सब्जेक्ट आहे इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स वाला सब्जेक्ट, ज्याची की आपल्याला ऑनलाईन एक्झाम आहे, त्याची काही काळजी करू नका. युनिट टेस्टच्या अगोदर आणि तुमच्या मेन पेपरच्या अगोदर तुम्हाला आपल्या या MFP ऍप मध्ये त्या सब्जेक्टचे पूर्ण जे नोट्स आहेत, जे MCQ आहेत, ते सगळे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल होऊन जाते. ओके, तर तो कोर्स आम्ही बरोबर टेस्टच्या काही दिवस अगोदर, जेणेकरून की तुम्हाला अभ्यासाला पण वेळ मिळाला पाहिजे, त्या टाइम नुसार तो कोर्स आम्ही तिथे लॉन्च करूया. आणि त्याची जी फीस आहे त्याला काहीही फीस राहणार नाही, पूर्ण 0 फीस राहणार आहे. ओके, तर इथे MFP ऍप वरती तुमच्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक रिलेटेड जे सर्व ब्रांच आहेत, इन्क्लुडिंग मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच, EEE सब्जेक्ट, BEE सब्जेक्ट, BEL बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, आणि तुमचा तो मटेरियल वाला सब्जेक्ट म्हणजे EMC जो सब्जेक्ट आहे, राईट. हे पूर्ण 3ही कोर्स तुम्हाला अवेलेबल आहेत. सोबतच अतिशय कमी किमतीमध्ये आपण तुम्हाला मॅथमॅटिक्स M2 हा सब्जेक्ट सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे, तर आता जास्त उशीर करू नये, आपण पाहूयात की आपल्याला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय शिकायचं. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर जी गोष्ट आहे ती म्हणजे आहे इलेक्ट्रॉनिक्स. ओके, इलेक्ट्रॉनिक्स काय आहे, तर जी इलेक्ट्रिकल ब्रांच आहे, जी इलेक्ट्रिकल फील्ड आहे, त्या फील्डचीच एक ऍप्लिकेशन ब्रांच म्हणून इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचचा जन्म झाला होता. ओके, बट इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच मध्ये डेव्हलपमेंट एवढ्या जास्त झाल्या की हीच एक आता मदर ब्रांच म्हणून तयार झालेली आहे. इलेक्ट्रॉनिक्सचेच खूप सारे सब ब्रांचेस पडलेले आहेत. आता इलेक्ट्रॉनिक्सचे सब ब्रांचेस म्हणजे कोणते कोणते आहेत? डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच आहे. ओके, त्यानंतर तुमची EJ म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांच आहे, राईट. त्यानंतर आहे ET इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच, सोबतच आहे तुमची मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच. त्यानंतर आहे आपल्याकडे इन्स्ट्रुमेंटेशन, बरोबर, राईट. तर अशा भरपूर आहे ज्या आपल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या ब्रांच आहेत. तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपल्याला शिकायचं काय हो? इलेक्ट्रॉनिक्स काहीही नाहीये, खूप सिंपल गोष्ट आहे. फक्त समजून घ्यायचं काय आपल्याला की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स काय आहे इथे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे गोष्ट आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहे की तुमचे इलेक्ट्रॉन जर पॉझिटिव्ह डायरेक्शन कडून जर निगेटिव्ह कडे जात असतील तर त्याचा काय इफेक्ट होईल, किंवा निगेटिव्ह डायरेक्शन कडून पॉझिटिव्ह कडे जात असतील तर त्याचा सर्किट वरती काय इफेक्ट होणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिकायच्या आहेत. ओके, तर आता हे जे इलेक्ट्रॉनिक्स आहे, या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जसं फॉर एक्झाम्पल आता बेसिक या शब्दाचा अर्थ काय होतो की बेसिक कंपोनंट्स आहेत, बरोबर आहे. आता जसं फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं, आपल्याला जर चहा बनवायचा असेल तर चहा बनवण्यासाठी आपल्याला दूध पाहिजे, साखर पाहिजे, चहा पावडर पाहिजे, चहा पत्ती पाहिजे, बरोबर आहे. तर हे सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. या बेसिक गोष्टींना जेव्हा आपण एकमेकांसोबत मिक्स करतो
तेव्हा आपल्याला एक प्रोडक्ट तयार होतं, त्या प्रोडक्टला आपण म्हणतो चहा आहे. ऑब्वियस आहे, गॅसवर ठेवून त्याला गरम करावं लागेल. ठीक आहे, समजताय? तर तसंच बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पण आपल्याला खूप सारे इलेक्ट्रॉनिकचे कंपोनेंट्स आहेत, त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. राईट, हे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट जे आहेत, प्रत्येक कंपोनेंटला काही एक स्पेसिफिक काम दिलेलं आहे. तर तेवढ्या कंपोनेंट्स पैकी आपण सुरुवातीला जो कंपोनेंट आता शिकणार आहे त्याचं नाव आहे डायोड. त्याचं नाव आहे डायोड. तर आता आपण पाहूयात की डायोड म्हणजे नेमकं काय आहे, किंवा याला डायोड जर नाव दिलं असेल तर याचा काय मिनिंग आहे. ओके, तर आता लक्ष द्या, तो शब्द जो आहे ना, हा डायोड, हा अशा प्रकारे लिहायचा अगोदर. तर म्हणजे नॉर्मली लिहिताना तुम्ही डायोड असं पूर्ण लिहा, आता समजून सांगताना मी असा लिहिला डायोड. राईट, तर हे जे डाय आहे, डाय याचा अर्थ असतो टू, आणि हे जे ओडीई आहे, या ओडीई शब्दाला इथून घेतलेला आहे. तर हे इलेक्ट्रोड जे शब्द आहे, त्या इलेक्ट्रोड शब्दाचे शेवटचे 3 शब्द घेतले. राईट, तर अशा प्रकारे हा शब्द तयार झाला. तर डायोड म्हणजे काय? डायोड म्हणजे एक डिव्हाइस आहे, एक कंपोनंट आहे, किंवा एक इलेक्ट्रॉनिक हा कंपोनंट आहे. राईट, विच हॅज 2 टर्मिनल्स. तर डायोड काय आहे? डायोड म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे ज्याला की 2 टर्मिनल्स आहेत. तर आता इथे बोर्डवर जे मी शिकवत आहे हे तुम्हाला ऍज अ पीडीएफ म्हणून जशाच तसं आम्ही ऍप मध्ये डाउनलोड पण करून टाकू. आणि या व्यतिरिक्त हे जे पॉइंट इथं मी शिकवत आहे याची तुम्हाला एक फुल फ्लेज नोट्स, डिटेल मध्ये एक नोट्स आहे, त्या नोट्सची पण पीडीएफ तुम्हाला अवेलेबल राहील. तर स्टडी मटेरियल बद्दल बिलकुल काळजी करू नका. ठीक आहे, इथं जे काय आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टडी मटेरियल मधून तिथे मिळणारच आहे. पहा, तर डायोड काय आहे की डायोड इज अ डिव्हाइस और डायोड इज अ कंपोनंट. जास्त स्पेशल त्याला कंपोनंट म्हणतात. तर विच हॅज 2 टर्मिनल्स. त्याला काय आहे? 2 टर्मिनल्स आहेत. आता याला जे 2 टर्मिनल्स आहेत त्यापैकी जो पहिला टर्मिनल असतो तो पहिला टर्मिनल असणार आहे पॉझिटिव्ह डायोडचा, आणि त्याचा जो दुसरा टर्मिनल असणार आहे तो दुसरा टर्मिनल असणार आहे निगेटिव्ह. पहिला टर्मिनल पॉझिटिव्ह, दुसरा टर्मिनल निगेटिव्ह. हा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे या पॉझिटिव्ह टर्मिनलला नाव असतं ऍनोड. पॉझिटिव्ह टर्मिनलला काय म्हणतात? ऍनोड म्हणतात. आणि जो निगेटिव्ह टर्मिनल आहे या निगेटिव्ह टर्मिनलला म्हणलं जातं कॅथोड. याला काय म्हणलं जातं आपण? कॅथोड. राईट, तर हा आहे ऍनोड आणि हा आहे तुमचा कॅथोड टर्मिनल. ऍनोड इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड कॅथोड इज ऑलवेज निगेटिव्ह. ओके, म्हणजे जर समजा मी याला म्हणलं की हा डायोड आहे, तर या डायोडला 2 टर्मिनल्स राहणार आहेत. टर्मिनल्स म्हणजे काय? टर्मिनल म्हणजे कनेक्शन, वायर आहे, तिथे 2 वायर लावलेले असतात, ते काय झालं? तुमचं टर्मिनल झाले. ओके, 2 टर्मिनल आहेत. इकडचा जो टर्मिनल आहे तो कसा आहे? पॉझिटिव्ह, आणि इकडचा जो टर्मिनल आहे तो कसा आहे? निगेटिव्ह आहे. आणि हा कोण आहे आपला? तर हा आहे आपला डायोड. पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण काय म्हणलं हो? ऍनोड, आणि निगेटिव्ह टर्मिनलला आपण काय म्हणलं? कॅथोड. क्लिअर? डेफिनेशन क्लिअर झाली? राईट, तर आता याच्या पुढे आपण पाहूयात की आपला जो डायोड आहे त्या डायोडला सर्किट मध्ये आपण कोणत्या प्रकारे दाखवू शकतो, म्हणजे याचा सर्किट सिंबल कशा प्रकारे राहणार आहे. डायोडचा सिंबल कसा काढला जातो? डायोडचा सिंबल पहा. दिस इज द सिंबल ऑफ डायोड. राईट, इकडचा जो टर्मिनल आहे हा टर्मिनल असतो ऍनोड. आता ऍनोड कसा असतो सांगायची गरज नाही, ऍनोड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि त्यानंतर इकडचा जो टर्मिनल आहे तो आहे कॅथोड. कॅथोड इज ऑलवेज निगेटिव्ह. ओके, आता हे थोडं लक्षात कसं ठेवणार? तुम्ही नवीन नवीन आहे म्हणून तुम्हाला थोडं ट्रिक सांगावं लागतात, नंतर या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक पाठ होऊन जातात. तर निगेटिव्ह म्हणजे काय? हे इथं मायनसचा साइन दिसतो का नाही? जिकडं मायनसचा साइन आहे या मायनसच्या साइनला उभं करायचं आणि पुढे लावून टाकायचं. कळलं? किंवा जिकडे ही उभी बाजू असेल या उभ्या बाजूला आडवं करून टाका, तुमचा निगेटिव्ह टर्मिनल तिकडच्या बाजूला झाला. तर हा आहे तुमचा ऍनोड आणि हा आहे तुमचा कॅथोड. ओके, आता या डायोडला याला डायोड पण म्हणतात, याला सेमीकंडक्टर डायोड पण म्हणतात, किंवा याला पीएन जंक्शन डायोड सुद्धा म्हणतात. हे आपल्याच डायोडची 3 नावं आहेत. कोणते कोणते? डायोड, सेमीकंडक्टर डायोड आणि पीएन जंक्शन डायोड. ओके, आता बघा
पहिल्यांदा मी तुम्हाला मिनिंग सांगितला की याला डायोड म्हणतात, तर का म्हणतात, राईट. आता सेमीकंडक्टर का म्हणतात आणि याला पीएन जंक्शन डायोड का म्हणतात ते समजूया. जर या डायोडचा, हा तर झाला डायोडचा सर्किट सिम्बॉल, जर आपण डायोडचं कन्स्ट्रक्शन पाहिलं, जर आपण डायोडचं कन्स्ट्रक्शन पाहिलं तर कन्स्ट्रक्शन मध्ये काय राहणार आहे बाळांनो पहा. तर इथे आहे तुमचा हा डायोड असा तयार झाला, ठीक आहे, हा आहे आपला डायोड, राईट. याच्यामध्ये काय केलेलं असतं, एका बाजूला पी टाइप सेमीकंडक्टर जे तुम्ही फिजिक्स मध्ये शिकलेलं आहे आणि दुसरं असते एन टाइप सेमीकंडक्टर. ओके, इकडचा जो टर्मिनल आहे तो एनोड, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलला पीला पी, एनोडला एनोड, एनोडला पॉझिटिव्ह कनेक्टेड असतो, आणि एन म्हणजे निगेटिव्ह तुमचा एन टाइपचा सेमीकंडक्टर असतो. तर हे असेल तुमचं कॅथोड टर्मिनल विच इज निगेटिव्ह, राईट. तर हे झालं याचं कन्स्ट्रक्शन, बरोबर. आता याला पीएन जंक्शन का म्हणतात, कारण आता समजून घ्या, इथून इतका जो पोर्शन आहे हा पूर्ण पोर्शन, हा पूर्ण पोर्शन म्हणजे कोण आहे, पी टाइपचा सेमीकंडक्टर आहे, राईट. आणि हा जो पोर्शन आहे हा पोर्शन म्हणजे तुमचा एन टाइपचा सेमीकंडक्टर आहे. तर इथे सेंटर मध्ये झालं काय की तुमचा पी टाइप सेमीकंडक्टर एन टाइप सेमीकंडक्टर सोबत कनेक्ट झाला, म्हणजे या दोघांचं इथं काय आहे, एक जंक्शन आहे, बरोबर आहे. जंक्शन आहे, पण हे जंक्शन कोणाकोणाचं आहे हो, कळतंय. हे जे जंक्शन आहे हे जंक्शन कोणाकोणाचं आहे, इथं कोण आहे, आपला पी टाइप सेमीकंडक्टर आहे. थोडंसं इरेज करून घेतो मी, पहा. तर इथे आहे आपला पी टाइप सेमीकंडक्टर आणि इथे आहे आपला एन टाइप सेमीकंडक्टर, दोघांच्या मध्ये हे जे आहे याला म्हणलं जातं जंक्शन. म्हणूनच या डायोडचं अजून एक नाव काय पडलेलं आहे, पी एन जंक्शन. आता 1 मिनिटासाठी व्हिडिओ पॉज करा आणि स्वतःलाच प्रश्न विचारा की डायोडला पीएन जंक्शन डायोड का म्हणतात, याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. का म्हणतात डायोडला पीएन जंक्शन डायोड, कारण आपण याला बनवण्यासाठी एक पी टाइप सेमीकंडक्टर आणि एन टाइप सेमीकंडक्टर दोघांना एकत्र जोडलंय, दोघांना कनेक्ट केलेलं आहे. त्यामुळे जिथे त्याचं कनेक्शन झालं त्या पॉइंटला म्हणतात जंक्शन, म्हणून याचं नाव काय पडलेलं आहे, पीएन जंक्शन डायोड, ठीक आहे. आता तिसरं की हा सेमीकंडक्टर डायोड असं पण नाव आहे त्याचं. आता सेमीकंडक्टर डायोड का म्हणतात, आता तुम्हीच मला सांगा रे की पी आणि एन जे आहेत, हे पी आणि एन काय आहेत, दे आर नथिंग बट द सेमीकंडक्टर्स. पी टाइप सेमीकंडक्टर आणि एन टाइप सेमीकंडक्टर हे दोन्ही पण कोण आहेत, हे दोन्हीही आपले सेमीकंडक्टरच आहेत, बरोबर आहे. मग आता दोन्ही जर आपले सेमीकंडक्टरच असतील तर त्या केसमध्ये आपला डायोड कोणापासून बनलाय, पी आणि एन च्या सेमीकंडक्टर पासून बनलाय. म्हणूनच मी त्याला पीएन जंक्शन डायोड म्हणो, किंवा मी त्याला पीएन जंक्शन डायोड म्हणण्याऐवजी सेमीकंडक्टर डायोड जरी म्हणलं तरी पण आपलं काही चुकत नाही. ओके, तर हे तुमचं सगळं डायोडच्या इंट्रोडक्शन बद्दल मी तुम्हाला सांगितलं. काय काय शिकलो आपण, की डायोडला डायोड का म्हणतात, डायोडला किती टर्मिनल आहेत, डायोडचं सर्किट सिम्बॉल, डायोडचं कन्स्ट्रक्शन. ओके, तर याच्या नंतरचा जो व्हिडिओ येईल आता पुढचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपण थोडंसं आणखी पुढे जाऊया, राईट. एक गोष्ट फिक्स करून घ्या, जोपर्यंत हे डायोडचे फंडामेंटल गोष्टी तुम्हाला माहित नाहीत म्हणजे आता व्हिडिओ मार्फत तुम्हाला ते सगळं माहितच होणार आहे, पाठच होणार आहे तुम्हाला. ओके, या गोष्टी प्रॉपरली लक्षात ठेवून घ्या. पहिल्या युनिट पर्यंतच, पहिल्या युनिटमध्ये जो डायोड वगैरे आहे तो तुमचा खूप बेसिक पार्ट आहे. डायोड तुम्हाला पाठ झालं की तुम्हाला रेक्टिफायर, फिल्टर, ट्रान्झिस्टर, एफईटी या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली पाठ होतात. क्लिअर, खूप बेसिक पॉइंट आहेत, खूप फंडामेंटल आहेत आणि याचे मोस्ट सिंपल नोट्स तुम्हाला ऍप मध्ये अवेलेबल होऊन जाते. ओके, थँक्यू, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.